अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. स्वामी भक्तांनो, आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाव हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या संदेशाला सुरुवात करते. स्वामी भक्तांनो, तुम्हाला एकच नम्र विनंती आहे, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील. स्वामी भक्तांनो, तुमच्या समोर 2 फुलं आहेत, त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 2 नंबरच्या फुलाला स्पर्श केला आहे. अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात, बाळा, वेळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणाची वाट पाहत नाही. आजची वेळ तुमची नसेल, पण उद्याची वेळ तुमची असेल. फक्त आजचा दिवस स्वतःला सिद्ध करण्यासाठी वापरा. कठीण काळातून जात असाल तर लक्षात ठेवा, देव फक्त चांगल्या खेळाडूंनाच कठीण भूमिका देतो. मोठं व्हायचं असेल तर पडण्याची भीती सोडावीच लागेल. आयुष्य म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. जोपर्यंत तुम्ही खेळपट्टीवर टिकून आहात तोपर्यंत तुमच्याकडे षष्ठाकार मारण्याची संधी आहे. चेंडू मिस झाला तरीही चालेल, पण मैदान सोडून पडू नका. आयुष्यात संघर्ष असणारच, पण लक्षात ठेवा, कोळसा जेवढा जास्त दाबला जातो तेवढाच तो हिरा बनतो. तुमची परिस्थिती कशीही असो, तुमची इच्छाशक्ती ती बदलण्याचे सामर्थ्य ठेवते. नशीब तुमच्या हातात नसेल, पण निर्णय मात्र तुमच्या हातात आहेत. नशिबाने घेतलेले निर्णय कदाचित चुकीचे ठरतील, पण मेहनतीने घेतलेला निर्णय कधीच वाया जात नाही. स्वामी म्हणतात, उठा, जागे व्हा आणि तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करा. यश तुमची वाट पाहत आहे. स्वप्न ती नसतात जी आपल्याला झोपेत पडतात. स्वप्न तर ती असतात जी आपल्याला झोपूच देत नाहीत. ध्येय इतकं मोठं ठेवा की आज जे तुम्हाला वेडं समजतात, उद्या तेच तुमची ओळख सांगतील. ठेस लागली म्हणून रडत बसू नकोस. रस्ता संपला म्हणून मागे फिरू नकोस. कदाचित पुढच्या वळणावर तुझं यश वाट पाहत असेल. अंधार झाला म्हणून दिवा मालवू नकोस. आयुष्यातील कुठलाच आणि कोणताच प्रवास सोपा नसतो, म्हणून कधीच कोणाच्या आयुष्याची स्वतःशी तुलना करू नका. कारण ज्याला ठेस लागते त्यालाच त्याच्या वेदना माहीत असतात. आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगा, लोकांसारखं जगायला जाऊ नका. स्वामी म्हणतात, जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात. स्वामी महाराज म्हणतात, वेळ खूप विचित्र असते. तो माणसाची ओळख करून देते. काल जे आपल्यासोबत होते ते आज परके होतात आणि काही अनोळखी अचानक जवळचे होतात. म्हणून आयुष्यात कोण कायमच राहील हे सांगता येत नाही. वेळ सगळंच दाखवते. आयुष्यात कधी कधी एकटे चालावं लागतं, कारण सगळे सोबत येतात पण शेवटपर्यंत राहतच असं नाही. काही लोक फक्त प्रवासात भेटतात, थोडा वेळ सोबत चालतात आणि मग दूर निघून जातात, पण त्या प्रवासात आपण खूप काही शिकून जातो. काही लोक आपल्या आयुष्यातून निघून जातात, पण त्यांनी दिलेलं प्रेम आणि शिकवलेले धडे आपल्याला आयुष्यभर मजबूत बनवतात. लोक म्हणतात, जास्त चांगलं राहू नकोस. लोक फायदा घेतात, पण खरं सांगायचं तर चांगुलपणा सोडू नका, कारण चांगुलपणा हा तुमचा स्वभाव आहे. त्याचा फायदा घेणं हा त्यांचा स्वभाव आहे आणि शेवटी कर्म प्रत्येकाला उत्तर देते. या जगात 2च लोक तुम्हाला थांबवू शकतात. एक म्हणजे तुमच्या मनातील भीती आणि दुसरा तुमचा आळस. जे लोक तुमच्या मागे बोलतात त्यांना बोलू द्या, कारण तुमच्या पुढे जाण्याची त्यांना भीती असते. आजकाल लोक तुमच्या यशावर टाळ्या वाजवतात, पण संघर्षात शांत बसतात. तुम्ही पडता तेव्हा हसणारे खूप असतात, पण उठवायला कमी लोक येतात. म्हणूनच आयुष्यात स्वतःला मजबूत बनवा. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 2 नंबरच्या फुलाला स्पर्श केला आहे. आयुष्यात शांत राहायला शिका, कारण प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसतं. काही वेळा वेळच उत्तर देते आणि ते उत्तर इतकं जोरदार असते की शब्दांची गरजच पडत नाही. संघर्षात घाम गाळल्याशिवाय यशात हसू मिळत नाही. अपयश येतं म्हणून थांबायचं नाही, तर अधिक जोरात प्रयत्न करायचे. थकूनही जे चालत राहतात ते शिखर गाठतात. आजचा संघर्ष उद्याचं यश घडवतो. विश्वास ठेवा, तुमचं यश तुमच्या जवळ आहे.
आयुष्य जगावं, काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे, आपल्या आयुष्यात आपल्याला उद्या काय करायचं आहे याचा विचार करा. कारण फक्त आपण गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेले दिवस आनंदाने कसे जगायचे आहेत त्यासाठी जन्माला आलो आहे. माणूस कसा आहे यापेक्षा तो कसा वागतो हे जास्त महत्त्वाचं असते. कारण वागणूक त्याची खरी ओळख करून देते. प्रेम, आदर आणि संयम ही तिन्ही मिळून माणुसकी पूर्ण होते. प्रत्येकाशी त्याच्या वागणुकीप्रमाणे वागावं, पण स्वतःची संस्कृती कधी सोडू नका. समजून घेणं हीच खरी माणुसकी आणि माफ करणं हीच खरी ताकद. गोड शब्द जादू करतात आणि कडू शब्द त्या नात्यांवर जखमा करतात. घरातून बाहेर पडताना आपल्या देवघरातील देवाला नमस्कार करून बाहेर पडा आणि घरी परत आल्यावरही देवाचं दर्शन घ्या. कारण तो परमेश्वर तुम्ही घरी यायची वाट पाहत असतो. आपल्या घरी असा नियम बनवा की जेव्हा कधी तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा देवासमोर क्षणभर थांबून, हे परमेश्वरा तुम्हीही माझ्यासोबत चला असं म्हणून घराबाहेर पडा. तुमच्या हातामध्ये भले हे लाखाचं घड्याळ असेल, परंतु त्यावरील दाखवणारी वेळ ही फक्त त्या परमेश्वराच्या हाती असते. स्वामी म्हणतात, बाळा, पैशांवर विश्वास ठेवण्यापेक्षा वेळेवर विश्वास ठेव. कारण पैसा परत मिळू शकतो, पण वेळ नाही. वेळ कोणासाठीच थांबत नाही, ती फक्त पुढे जात राहते. म्हणून प्रत्येक क्षणाची किंमत ओळखा. यश तुम्हाला आपोआप मिळेल. सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ टाईप करून व्हिडिओला लाईक करा. पाण्याचा थेंब जेव्हा सातत्याने दगडावर पडतो तेव्हा तो दगडही फोडतो. ही ताकद थेंबाच्या वजनाची नसून त्याच्या सातत्याची असते. लोक तुम्हाला तेव्हाच ओळखतात जेव्हा त्यांना तुमची गरज असते. त्यामुळे वाईट वाटून घेऊ नका, कारण अंधार झाल्याशिवाय कोणाला दिव्याची किंमत कळत नाही. रस्ते कधीच संपत नाही, फक्त लोक हिंमत हारतात. म्हणून कधीही हिंमत हारू नका. झाडावरून पडलेलं पानही आपल्याला खूप काही शिकवून जातं. जर तुम्ही ओझं बनलात तर स्वतःचेच लोकही तुम्हाला तोडून टाकायला मागे पुढे पाहत नाहीत. अपमानाचा बदला शब्दांनी घेऊ नका, तर तुमच्या प्रगतीने घ्या. तुमचं यश हेच तुमच्या विरोधकांसाठी सर्वात मोठं शासन असेल. विश्वातील असा एकच दरबार आहे जिथे कोणीच कधीच रिकाम्या हाती परत जात नाही. तो म्हणजे श्री स्वामी समर्थांचा दरबार. फक्त गरज आहे ती निस्वार्थ भक्ती आणि श्रद्धा आणि विश्वासाची. असं कुठलंच सुख नाही जे आयुष्यभरासाठी समाधान देईल, पण समाधानातच इतकं सुख आहे जे आयुष्यभर पुरून उरेल. स्वामी म्हणतात, कुणाच्या वाईट विचारांना तुमचं कधीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी सदैव उभा आहे. आयुष्यात कोणी समजून घेतलं नाही तरीही चालेल, पण कोणाच्या पुढे पुढे करून स्वतःला लाचार बनवू नका. स्वामी महाराज म्हणतात, चांगले करूनही काही लोक तुम्हाला वाईट समजत असतील तर तो तुमचा दोष नाही. कदाचित तुम्हाला ओळखण्यात इतपत त्यांची पात्रता नाही. संसाराची सुरुवात सुंदर दिसण्याने होऊ शकते, पण संसार सुखाचा होण्यासाठी समजून घेण्याची कला दोघांमध्येही असली पाहिजे. स्वामी महाराज म्हणतात, एकटे उभे राहण्याची हिंमत ठेवा. जग ज्ञान तुम्हाला देणार, पण साथ नाही. गरजेपेक्षा जास्त वेळ आणि इज्जत कोणाला दिल्यास ते तुम्हाला त्यांच्यापेक्षा खालचे समजू लागतील. प्रत्येक सत्य आणि असत्य गोष्टीला एक साक्षीदार असतो, तो म्हणजे परमेश्वर. लक्षात ठेवा, आयुष्य हे दुसऱ्याच्या धाकात नाही, तर स्वतःच्या थाटात जगायचं असतं. आयुष्यात सर्व हरलात तरीही चालेल, पण हिंमत मात्र हारू नका. कारण हिंमत कधीच हारू नका, कारण हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते. जर तुम्ही माझ्या मार्गाने जात असताना दुःखी असाल तर थोड्या अंतरावर मी सुख घेऊन उभा आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया अशाच नवीन एका मोटिवेशन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत, हेच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते.